चला दरम्यान वळूया सामन्याकडे. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण डेन पवार, मेन फार्म डोनेवाडी, एक कर्जत तालुक्यातील मोठं नाव. पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण इथं लेस्कोरच्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण सुरेश वाघमारे, मेन फार्म आडोसी. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहिदास कातकरी, पोंजे ना, पोंजे. पहिला चेंडू इथं मात्र गोलंदाज कोण आहे? गोलंदाज सूरज आणि दिलीप ही ओपनिंग जोडी पाहतोय. अप्रतिम जोडी आहे. मी पाहिले गेलं तर सांगडे 11 टीमकडून ही ओपनिंग जोडी कर्जत खालापूर आदिवासी प्रीमियर लीगमध्ये होती. आयकॉनच्या भूमिकेमध्ये ही जोडी पाहिली गेली होती. आणि कर्जत खालापूर प्रीमियर लीग धाकटी पंढरी सासगाव ह्या मैदानावरती पार पडली. कालच प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो मात्र आई केलंबा माता कार्लेवाडी सागर 11 ही टीम. दुसरा क्रमांक फटकावला मात्र सह्याद्री वायरेस ह्या टीमने. तिसरा क्रमांक पाहिला गेला. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला इथं, परंतु फटका फसलाय. परंतु जेच करता आला नाही. तर एक धाव सच कंप्लीट केली गेली. धापलक जाऊन पोहोचलंय धापलकावरती 2 या अंकावरती. जोपर्यंत ही जोडी मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत आपण शेवटच्या षटकापर्यंत धावांचा पाऊस पाहायला मिळेल. मी पाहिलं गेलं तर नक्कीच एक दुःखद घटना. एक मोठा खेळाडू ह्या जगामध्ये पोयजे टीमचा राहिला नाही आहे. जयदास कातकरी. नक्कीच मी त्याचा सुद्धा मोठा फॅन होतो. आणि पनवेल नाईट शृंखलेमध्ये ह्या पोंजे टीमने मात्र जयदासच्या गोलंदाजी जीवावरती आम्हाला सुद्धा पराभूत केलं होतं. गोलंदाज रोहिदास कातकरी यांचा छोटा बंधू होता तो. आणि इथं मात्र गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं. चेंडू जमणार नाही. सीमारेषे बाहेर चौकार. धन्यवाद डीजे मास्तर. मी मगासच वर्तन केलं जयदास यांच्या बाबतीमध्ये. मी षटक संपल्यानंतर पुढील त्यांच्याबद्दल काही शब्द सांगू शकत इच्छितो. दरम्यान वळूया सामन्याकडे. जयदासचे मोठे बंधू मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. रोहिदास कातकरी इथं ऑफसाईडला कलेक्ट केला. चेंडूला सुद्धा पालवतऱ्यामध्ये चेंडू अडवतायत. धावफलक स्थिरावतंय मंदावतंय. ते मात्र 6 या अंकावरती. पाहिलं गेलं तर खानाव संघ बनाम पोंजे दोन्ही एक पनवेल तालुक्यातील एक खालापूर तालुक्यातील अशी ही लढत पाहायला मिळते आपल्याला ह्या मैदानावरती. प्रथम आयोजन करत असताना सावळे टीम यांच्याकडून ऑफसाईडला हलकासा सन्मान दिलाय चेंडूला. जाणतोय फलंदाज दिलीप की चांगला चेंडू आहे. इथं आपण फटका खेळायला गेलो तर फटका फसू शकतो आणि आपला विकेट जाऊ शकतो. त्यामुळे सन्मान देणं गरजेचं आहे. आणि तो सन्मान देत असताना एका धावेसाठी धावफलक जाऊन पोहोचले. ते मात्र खानाव संघाची धावसंख्या 7 अंकावरती बिनबाद पाहिली गेली. अजूनही शेवटचा चेंडू प्रत्युत्तर शिल्लक असेल. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती सूरज कशी फटकेबाजी करणार. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. ते मात्र खानाव संघासाठी. पाहिले गेले तर जुगरावाडी संघाची धावसंख्या अजूनपर्यंत अप्रतिम आहे. षटक क्रमांक पहिले संपुटात आले. मी मंगाशीच म्हणलंय जयदास
ह्या खेळाडूने एक मोठं नाव पॉइंट टीममध्ये, ओपनिंग गोलंदाज, ओपनिंग फलंदाज, परंतु काय करून घेतलं, आपला जीवन त्यांनी स्वतःहून संपुष्टात आणलं आणि एक आत्महत्या केली. ही आत्महत्या करणं गरजेचं नाही. आपल्याला कुठेही काही वैयक्तिक भांडण झालं, घरगुती भांडण झालं किंवा काही वाद झाला तर आपण 4 दिवस 2 दिवस कुठेतरी बाहेर रागावून जाऊ शकता, कुठं मित्रांच्या घरी, नातेवाईकांच्या घरी, परंतु आपलं जीवन तर संपुष्टात करू नका. आपल्या मागे कुठेतरी परिवार असेल, आई वडील असतील, बायको पोरा असतील, त्यांचीही आपलं काहीतरी जबाबदारी असते, त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपण इथं जयदास एक मोठं नाव होतं या पॉइंट टीममध्ये. एका हाती सामना जिंकवण्याची क्षमता होती आणि तो ह्या एक कोहिनूर हिरा ह्या टीममध्ये आता राहिलेला नाही आहे. नक्कीच मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक दुसरा घेऊन होते पॉइंट टीमकडून गोलंदाज भानुदास गोलंदाजी मार्कवरती. एक पॉइंट टीममध्ये आवडता प्लेयर माझा, एक माझ्या गेल्या वर्षी रायगड प्रीमियरमध्ये सहभागी झाला होता, अविनाश कातकरी. आणि नक्कीच त्या मी टीममध्ये बक्षीस पात्र आणि बक्षीस मिळवला होता रायगड प्रीमियर लीगमध्ये. तो खेळाडू पॉइंट टीमचा अविनाश कातकरी आज मैदानामध्ये पाहतोय आपण. आणि हा फटका बसलाय, पाहूया झेल होणार का. आणि इथं झेल जमला, दान होतं, एक मोठ्या फलंदाजाला जीवदान. एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहज कंप्लीट केले गेल्यात. धाव फलक जाऊन पोहोचलंय या 2 धावाच्या सहाय्याने 9 या अंकावरती. चांगला खेळ पाहायला मिळते ह्या दोन्ही संघामध्ये. तमाम प्रेक्षक ह्या सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळतंय. DN पवार मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते या मैदानामध्ये. पॉइंट बनाम खाना विरुद्ध अशी लढत. ही नाईट शृंखला संपल्यानंतर ह्याच महिन्याच्या एंडिंगला संजयनगर ह्या मैदानावरती नाईट शृंखलाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. पूर्ण टीम झालेल्या आहेत. ह्याच नाईट शृंखलेमध्ये आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह लॉस पाडणार आहोत. कुठल्याही संघाने त्याची गैरवर्तणूक होणार नाही आणि त्याची दक्षता घ्यावी की ते लॉस आपण आपल्या मनाने नाही पाडणार, कारण तर लाईव्ह होणार आहे, चिठ्ठ्या उडवणार जातील. जसे संघ लागतील तसे आपल्याला खेळावं लागेल. नंतर आपण कॉल करू नये आयोजकांना की मी ह्यांच्याबरोबर खेळणार नाही, तो मोठा आहे, हा लहान आहे. आपण एंट्री केली तर खेळायचे, नसेल आपल्या दम तर आपण एंट्री काढून घ्यायची. आणि इथे चेंडू थांबणार नाहीये. चेंडूची मारेसे बाहेर चौकार. लेग पाहिजे का पंच? पंच लेग पाहिजे का की बॅटची कडा आहे? लेग पाहिजे ना? ओके, लेग पाहिजे. ह्या धाबा फलंदाजाच्या नावावरती ॲड करू नये, फक्त लेग बायचे घ्या स्कोरर आपण. कारण मॅन ऑफ द सिरीजसाठी कुठला खेळाडूसाठी 1 धावा सुटणे महत्त्वाचे असते. रवी वाघमारे साहेब, बरोबर ना? एका धावेने मॅन ऑफ द सिरीज जाते. काल पाहिलं आपण कर्जत खालापूर प्रीमियर लीगमध्ये एक नवोदित खेळाडू गणेश वाघे, मेन फॉर्म कैरेवाडी, मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला आणि दिग्गज खेळाडूंना त्यांनी मागे टाकले. आणि तर तिरपळा उद्ध्वस्त. काय गोलंदाजी, अप्रतिम. पहिला हादरा बसतोय तो मात्र खानाव संघाला. सूरज या फलंदाजाचा विकेट घेतला गेलाय. वरतो डीजे.
हॅलो, इथं मात्र बॅटची कडा, परंतु एस्टेरची चुकी करतोय आणि पंच धाव घेतली का नाही? नाही ना, ओके. निर्धाव थोडीशी सांगता होती, जरी एक्सप्रेशन चुकी केली होती परंतु स्लिप पॉईंटच्या क्षेत्रक्षणामध्ये अप्रतिम क्षेत्रक्षण केले आणि इथं मात्र चौकार अडवतोय आपल्या संघासाठी, आपल्या टीमसाठी. पोंजे टीम पनवेल येथील एक आयोजन नाईटचं होतं, तिथं मॅन ऑफ द सिरीजमध्ये बाईकचा हकदार ठरला होता अविनाश कातकरी. अप्रतिम फलंदाजी केली त्याने. पहिल्या सामन्यामध्ये संजयनगर संघाला त्यांनी पराभूत केलं. त्यानंतर 65 षटक क्रमांक दुसरं संपत येते, धावफलक जाऊन पोहोचले 15 अंकावरती. डीजे मास्टरला आपण संधी देऊया थोडीशी. एक धाव ना, पहिला चेंडू आणि 2 धावा धावफलकावरती आल्या त्या 2 धावेच्या मदतीनं 17 धावा. पाहूया गोलंदाजी मार्कवरती पाहतो, वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक 3 घेऊन आले अंकुश पोंजे टीमकडून. हा चेंडू निर्धाफिकी करतोय अंकुश, चांगली गोलंदाजीची सुरुवात करतोय. इथं पाहिलं गेलं तर फलंदाज ट्रॅकर फलंदाज राहुल राहुल श्रावण ऑफसाईडला सन्मान दिलाय, परंतु गॅपमध्ये चेंडू जातोय. एक धाव सहज कंप्लीट केली गेले, धावफलक जाऊन पोहोचले 18 अंकावरती. दिलीपला मात्र स्ट्राईक मिळते. दिलीपने मात्र नक्कीच आपलं संघाची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. पाहिलं गेलं तर दिलीप एक मातबदार फलंदाज आहे. कर्जत खालापूर प्रीमियर लीगमध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये होता तो मात्र दिलीप. आई एकविरा सांगडे टीमकडून. जेव्हा जेव्हा आपण कुठेतरी चमकतो असतो तेव्हा तेव्हा आणि इथं क्षेत्ररक्षक चांगली क्षेत्ररक्षण करतोय. मी मंगाशीच म्हणलो की जेव्हा जेव्हा आपण कुठेतरी चांगली खेळी करतो, आपला खेळ जेव्हा पाहतात तमाम प्रेक्षक असतो किंवा इतर तालुक्यातील सुद्धा जे खेळाडू आहेत, जे प्रेक्षक आहेत आणि काही स्पॉन्सर आहेत, ते आपला खेळ पाहतात तेव्हा आपल्याला आयकॉनच्या भूमिकेमध्ये लीगमध्ये आपल्याला सिलेक्ट करतात, कारण आपला खेळ पाहतात. ते तशी खेळी करणं गरजेचं आहे. आणि हा लेग साईडला टोलला चेंडू, त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक काय दुसरी धाव घेणार का? 2 धावा इथं कंप्लीट केल्या गेल्यात. यष्टीरक्षित जेज करता आला नाही चेंडूला. 2 धावाच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय
20 या अंकावरती षटक क्रमांक इथं तिसरं मार्गस्थ आहे. षटकातले काही शेवटचा चेंडू प्रतिउत्तर शिल्लक असेल मला वाटतंय. पंच शेवटचा नक्कीच स्कोरर मला सांगतायत. हा फटका येणं गरजेचं आहे. डॉट चेंडू इथं डॉट डिलिव्हरी पाहतोय आपण. पंच डी एन पवार यांचं मात्र षटक क्रमांक तिसरं संपूर्ण येण्याचा इशारा येतोय आम्हाला. आणि धावफलक जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 20 धावा. इथं पाहिले गेलं तर चिठ्ठ्याचा कार्यक्रम होणार नाही आहे. ज्याचा रन रेट जास्त असेल त्या टीमला मात्र बाय दिली जाईल. पहिला सामना झाला आडोशी बनाम चापेवाडी. आडोशी संघाने 53 धावा केल्या आणि त्या जेस करताना मात्र दमचक पाहायला मिळाला आणि इथं आडोशी संघ विजयी झाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये जोगरेवाडी संघाने 61 धावा केल्यात. तर जो कोणी 62 धावा करेल त्याला बाय दिली जाईल. कारण पाहिले गेले तर झोगरे टीम ही मात्र बायच्या रेसमध्ये पाहायला मिळते आपल्याला. इथं ऑफसाईडला टोलला चेंडू पाहूया. त्या दिशेला क्षेत्रक्षे काय चेंडू उचलणार फेकणार. तोपर्यंत मात्र एक धाव सहज कंप्लीट गेली. फेकी चांगले एंडला होते. एकच धाव. धावफलक जाऊन पोहोचले 21 अंकावरती. आपल्या इथं कुठेतरी मोठी खेळी करणे गरजेचं आहे. चौकार षटकार येणे गरजेचं आहे. एका दोघीने मात्र काहीच होणार नाही. पोईंटची मोठी टीम आहे. पाहिले गेले तर अविनाश कातकरी गोलंदाजी मार्कवरती. अविनाश कातकरी एक मोठं नाव पोईंटची टीममध्ये. बॅटची कडा परंतु इथं क्षेत्ररक्षक जेच करतोय. एकही धाव मिळणार नाही. धावसंख्या स्थिरावते मंदावते फक्त आणि फक्त 21 या अंकावरती. हे पाहिलं गेलं तर लो स्कोरिंग मॅच. हा मोठा फटका बिग हिट षटकार लॉंग क्षेत्रामध्ये परंतु झेल टिपलं वाटतं. हे झेले का? हा आउट आहे ना. ओके डीजे मास्तरला संधी आहे.
ऑफसाईडला टोल चेंडू त्या दिशेला मात्र पाहूया क्षेत्ररक्षक आहे परत चेंडूच थांबणार नाही सीमारेषेवर चौकार होय चौकार ना ओके शेवटचा एक चेंडू शिल्लक किती 25 धावा दापलकावरती पाहिलं गेलं तर लो स्कोरिंग मॅच आहे. इथं पाहिलं गेलं तर पहिली इनिंग संपले आणि खानव संघाची धावसंख्या पाहतो पहिली इनिंगमध्ये 27-28 जे टार्गेट असते पॉईजर टीम समोर. चला आपण या मैदानाच्या बाहेर आणि खानाव टीम आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचं आहे. तोपर्यंत आपण डी जे मास्तरला सुवर्ण संधी देऊया. हॅलो चला फलंदाज मैदानामध्ये तैनात करायचे आहेत लवकरात लवकर. पॉईंटच्या टीम कमान प्लीज मैदानामध्ये रवाना व्हा. आणि ह्यानंतर जे प्रोफेशनल पंच आहेत ते मात्र तयार राहायचे आहेत. पंच जेवायला गेले असल्या कारणामुळे डी एन पवारने आपल्याला सहकार्य केलंय समालोचनासाठी ते सहकार्य केलंय आणि सुरेश मागवारे यांनी सुद्धा सहकार्य केलंय. तर नक्कीच मी आयोजकाच्या वतीने त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि धन्यवाद करतोय. ओपनिंग फलंदाज अविनाश अंकुश.
अविनाश ओपनिंगसाठी गेलेला आहे मैदानामध्ये आणि मी जाणतोय की 3 किंवा 2 षटकामध्ये हा सामना संपवत आणू शकतं, ही क्षमता आहे अविनाशच्या फलंदाजामध्ये. परंतु एक सांगू इच्छितो पॉईंटची टीम, आपल्याला मी विनंती करतो की आपण जेव्हा जेव्हा नाईट शृंखलेमध्ये एंट्री करता पण ती आयत्या वेळी घेता, ऑलरेडी एंट्री करत नाही आपण. कारण एखादा संघ कमी झाला तेव्हा आपण एंट्री घेता, ही कुठेतरी चुकी आहे. स्ट्राईकला अविनाश कातकरी, मेन फॉर्म पॉईंटचे 28 धावांची गरज. पहिलाच मात्र क्लास दाखवत असताना आपला अविनाश. धन्यवाद. आणि पाहिले गेलं पॉवर प्लेचा पूर्णपूर्ण फायदा घेत असताना अविनाश हा फलंदाज पहिल्या चौकाराने मात्र स्वागत करतोय गोलंदाजाचं. या चौकाराने मात्र श्रीगणेशा केला जातोय आणि इथं मात्र हा सुद्धा चौकार, क्षेत्ररक्षक फंबल होतोय, मिस स्पीड. धन्यवाद. हा सुद्धा मात्र ऑफसाईडला टोलला चेंडूला, परंतु एक धाव सुद्धा कंप्लीट केली गेली. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं, धावफलक जाऊन पोचलंय. हे 9 या अंकावरती 3 चेंडूचा खेळ झालाय. पॉवर प्लेचा षटक प्रगती उतार चालू असताना गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहतोय अंकुश. बॉलर सूरज, गोलंदाज सूरज. आता अंकुशला स्ट्राईक भेटते. नक्कीच 3 चेंडू खेळलाय अविनाश. नक्कीच थोडंसं रनिंगमध्ये प्लंबल पाहायला मिळालं. डेन पवार साहेब मग थोडंसं आपल्याला इशारा करत असताना नक्कीच पंचाचे दोन्ही हात जमीला समांतर एक आमंतर धावसंख्येमध्ये भर होते. एका धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 10 या अंकावरती. पाहिले गेले तर एक लो स्कोरिंग मॅच आहे. गोलंदाजीमध्ये आपल्याला एक अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल. नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, विकेट घेणं गरजेचं आहे. इथं मात्र विकेट येणार का? तू घे मी घे, कोण घेणार? आता मी येऊ का तिथं घ्यायला? हा झेल, अरे एवढ्या जवळ झेल पडलाय आणि तुम्ही एकमेकांना पाहत बसलेत. अविनाश सारख्या फलंदाजांना. निंबुडे संघ आणि पाबल संघ, आपण कमान प्लीज कम स्टेज इन टॉस बॉक्स. पाबल संघ नक्की सचिन, सचिन ना, सचिन अमित. नक्कीच अमित एक स्टार खेळाडू आहे, रायगड प्रीमियरमध्ये आयकॉन प्लेअरच्या भूमिकेमध्ये आहे. संतोष ह्या टीमचे पॅकर असतील, मेन फॉर्म नागोटने. आपण स्टेजमध्ये यायचं आहे. संतोष माझे मित्र असतील.
निंबुडे संघ, निंबुडे संघ आपण आले असतील तर आपण कमान उपस्थिती दाखवा. पाबल संघाचा कर्णधार इथं अमित उपस्थित आहे. निंबुडे संघ निंबुडा संघ आलाय का कर्णधार? पाबल संघ उपस्थित आहे. इथं बॅटची कडा, परंतु स्लिप पॉईंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक मात्र झेच करतोय. चेंडूला धाव कुठल्या प्रकारची मिळणार नाहीये. धावसंख्या स्थिरावतील मंदावेल फक्त आणि फक्त 15 या अंकावरती. ऑफ साईडला टोलला चेंडू, त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेले. 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. ते मात्र पोंजे टीमची धावसंख्या दुसरं षटक मार्गस्थ ना, दुसरं षटक मार्गस्थ आहे. अविनाश अजूनही क्रीजमध्ये मैदानामध्ये तैनात आणि मोठा फटका खेचण्याच्या प्रयत्नामध्ये बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते इथे. आणखीच तिसरा सामना होता ना, तिसरा सामना होता पाबल बनाम निंबुडे. पण पाहिले गेलं तर अलिबाग एवढ्या लांबून येणारा संघ आहे पाबल. तर आयोजक आपण इकडे या 2 मिनिटं. चला टॉचिन करून घ्या. पाबल बनाम निंबुडे या टीममध्ये पाहिले गेलं तर पाबल संघ मी पाहिलाय जवळून. या लॉसमध्ये पाहिलं तर एक वर्चस्व गाजवलेल हा पाबल संघ. अमित अप्रतिम खेळाडू आहे. एंट्री फी अगोदर जमा करा. पाहिले गेलं तर सर्व खेळाडू संघांनी एंट्री फी अगोदर जमा करा आणि त्या 2 राची पॅनल्टी आपल्याला दिली जाईल. एंट्री फी नंतर जमा केली तर मैदानाच्या आतमध्ये जाण्या अगोदर आपण एंट्री फी जमा करायचे, अन्यथा पॅनलिस्ट केले जाईल. पाबल टॉच बॅटिंग घेतलेली आहे. खूप उशीर केला आपल्याला. आपला तिसरा सामना होता, आता चौथा सामना चालू आहे मैदानामध्ये. एक इनिंग संपलेली आहे आणि आपण उशीर केलाय, त्याची आपल्याला पॅनल्टी ही भरावं लागेल. आपल्याला 2 धावाची पॅनल्टी दिली गेली आयोजकांच्या वतीने. हे आपण स्वीकार करायचे. आणि कुठे आपण आयोजनामध्ये जरी एंट्री केली तर आपल्याला जर लांबून यायचं असेल तर आपण शेवटचा सामना ठेवणं गरजेचं आहे. हे आयोजकांना कळवणं गरजेचं आहे. आपण नक्कीच पंच स्वर घोषित करताय, दंडित करताय ते गोलंदाजाला. गोलंदाजी मार्कुती पाहतोय आपण. गोलंदाज रवी थोडासा खराब चेंडू फेकी करतोय. धावफलक जाऊन पोहोचले अवंतर धावसंख्येने 20 या अंकावरती. अजूनही मला तर वाटतं की 8 धावांची गरज. अजून एकही विकेट गमावलेला नाहीये. हा सामना जिंकतोय तो मात्र पोंजे या टीमच्या बाजूने.
चला स्पीडअप घ्या, वेळ वाया नका घालू. काय प्रॉब्लेम? सपल चुना पाहिजे का? रिव्ह्यू बघायचं आहे. रिप्लाय घ्या. चला इथं रिप्लाय घेतलाय, रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईटसाठी. पण नक्कीच फलंदाज सफल झालेला नाही का ते बघायचं. सफल झाला असेल आणि इथं फलंदाज सफल आहे. हा चेंडू दिला जाईल कारण तिन्ही स्टंपच्या बाहेर पंचा फलंदाजाचा पाय आहे. फलंदाज सफल आहे, त्यामुळं हा चेंडू डॉट आहे. एकच ठेवले. मग सोर चेंडू घोषित. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. एक धावे ॲड करायचे. आयोजक आपण सफल ठेवणं गरजेचं आहे. हे मोठी चुकी आहे आपली. सफल ठेवणं गरजेचं आहे. इथं गोलंदाजाला फटका बसेल. आपण उद्या जर सफल ठेवली नाही ना तर आम्ही नाही येणार खेळायला. हो, लक्षात ठेवा. सफल महत्त्वाची आहे. कारण गोलंदाज करेल काय तिथे? गोलंदाज करणार काय? कारण तो आजचे जे फलंदाज आहेत सगळे स्टायलिश फलंदाज आहे. पूर्ण तिन्ही स्टंपच्या बाहेर येऊन खेळतात. मग गोलंदाज गोलंदाजी कुठे करणार? हे आपण पाहणं गरजेचं आहे. मी सकाळपासून आपल्याला सूचना देतोय की आपण क्रीज आहे, पीज आहे ते व्यवस्थित आखा आणि सफल ठेवणं गरजेचं आहे. मोठं आयोजन आहे तुमचं. 10 ना 20 हजाराचं आयोजन केलेलं नाही तुम्ही. त्यामुळं इथं दक्षता घ्या. उद्या तरी आपण या कीजची आखणी व्यवस्थित करा आणि सफल ठेवा. 2 धाबा कंप्लीट केले गेल्यात. दाबफलक जाऊन पोहोचले. 2300 अंकावरती अजून येणारे 9 चेंडू आणि 5 धाबींची गरज पोंजे टीमला. आजचा दिवस गेला आयोजक आपल्याकडे, पण उद्याचा दिवस आहे पूर्ण. तर आपण हे प्लीज परत आखून घ्या. खूप महत्त्वाचे नाईट शृंखला आहे तुमचे. साधा आणि सस्त्यामध्ये आयोजन केलेलं नाही आहे. हे मोठं आयोजन आहे. त्यामुळं आपल्याला दक्षता त्याची घेणं गरजेचं आहे. पाहिले गेलं तर 35 धावांपर्यंत मजल मारले असतील ना खानाव संघाने, तर नक्कीच तिथं दमछाक उडाली असते पोंजे टीमची. पाहिलं गेलं तर एका एका धावाने मात्र रन रेट पुढे घेत आहेत. दापोलक जाऊन पोहोचले 2400 अंकावरती. सात चेंडू 4 धावांची गरज. अविनाश यांच्या पारीचा अंत होतोय. पहिला हादरा बसतोय पोंजे टीमला. टू डीजे.
4 धावांची गरज पोंजे टीमला. पाहूया कशी गोलंदाजी होणार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजचं नाव काय? विकी. आणि फलंदाज रोहिदास. रोहिदास कातकरी पोंजे टीमकडून वन डाऊनसाठी मैदानामध्ये रवाना झालाय. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण अंकुश. स्ट्राईकला अंकुश, नॉन स्ट्राईकला रोहिदास. अंकुश हा नक्कीच एक ओपनिंग फलंदाज आहे. अजून क्रीजमध्ये मैदानामध्ये तैनात आहे. आपल्याला मॅच जिंकायची असेल खाणं संघाला विकेट घेणं गरजेचं आहे. काय गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी मैदानामध्ये इथे सफल नाहीये. त्यामुळं आपल्याला हे तर मोबदला भोगावा लागेल. सहजरित्या मात्र इथं 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. चार चेंडू 4 धाव्यांच्या रोमॅन्टिक सामना. हृदयाचे ठोके वाढणारा सामना इथं पाहायला मिळतोय. हा क्षेत्ररक्षक पाहूया काय करतोय आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 1 धावावरती समाधान. येणारे 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. रोहिदासनी जर षटकार मारला तर किरण मते यांच्याकडून तब्बल 5,000 रुपये पारितोषिक आलेलं आहे. रोख इथं माझ्या हातात दिलेले त्यांनी 10 नोटी मोजल्यात 500च्या रोहिदाससाठी. दाखवून दे. हे 5,000चं बक्षीस आले. रोहिदास षटकार मारला तर तब्बल किरण मते यांच्याकडून षटकारासाठी 5,000. पकडो कॅच और जितो मॅच. काय षटकार अडवलाय. 5,000 वाचवले त्या क्षेत्ररक्षकाने. थोडंसं मॅनेज करायचं होतं रोहिदास. आपण त्या क्षेत्ररक्षकाला 2,500 दिला असतं त्याला तुम्ही. 2,500 मी घेईन आणि जर तू घे मग षटकार जाऊन दे. नक्की 2 धावा कंप्लीट केल्या. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. अजूनही चान्स आहे रोहिदासकडे ह्या 5,000 तो पारितोषिक फटकावण्याचं. 2 चेंडू मध्ये 1 षटकार येईल का रोहिदासच्या बॅटमधून? नक्कीच. जयदासचे मोठे बंधू नक्कीच एक स्वर्गवासी जयदास यांचे मोठे बंधू रोहिदास. मी पाहिलं गेलं तर गेल्या वर्षी दुःखापतीत ग्रस्त होते. आमच्या बरोबर नाईट शृंखलेमध्ये खेळले होते ते. संजय नगर बनाम पोंजे कांपलूच्या मैदानावरती पनवेल येथे आणि दुखापतग्रस्त होते आणि षटकार मारून मॅच विन केली होती त्यांनी आमच्या विरोधात. काय चेंडू आहे. आग ओकणारा चेंडू आहे. अप्रतिम चेंडू आहे. 1 धाव काढली तर सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. स्पर्धेचा नियम आहे सुपर ओव्हर. कंपल्सरी चेसिंग नाहीये. आणि कोणी आयोजन करा. डिझेल जास्त गेले तरी चालेल पण सुपर ओव्हर खेळवा.
नवीन आहेत ना. आणि हा फटका सजला इथं पाहूया. सुपर ओव्हर, पहिली सुपर ओव्हर. जिंकले का? जिंकले किती झाल्या? 28 झाले. सॉरी, जिंकले बोईंची टीम एका धावेने. आणि ते केटीसीला डोक्याला हात लावला वाटता.